वाघोली तालुका मोहोळ येथे रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांना मानसिक त्रास, शासनाकडे न्यायाची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे शेती रस्त्याच्या वादातून अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वाघोली येथील शेतकरी महादेव पांडुरंग गावडे यांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली असून एका शेतकऱ्यामुळे 7 ते 8 शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महादेव गावडे यांच्या कुटुंबाची जमीन ही त्यांच्या वडील आजोबांच्या काळापासून परंपरेने कसली जात असून त्या जमिनीमधून खालच्या बाजूच्या शेतकऱ्याने जाणून बुजून रस्ता मागण्यास सुरुवात केली आहे. संबंधित शेतकऱ्याला आधीपासून वहिवटीच्या फांदीतून रस्ता उपलब्ध असतानाही तो गावडे यांच्या तसेच त्यांच्या मुलाच्या शेतातून जबरदस्तीने रस्ता मिळावा यासाठी नोटीस पाठवून दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील 4 ते 5 शेतकऱ्यांसह एकूण 7 ते 8 शेतकरी त्रस्त झाले असून विनाकारण कायदेशीर नोटीस व तक्रारींमुळे मानसिक तणाव वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रस्ता असतानाही आमच्या शेतीतूनच रस्ता का मागितला जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रकारामुळे काही शेतकरी गाव सोडण्याचा किंवा शेती सोडण्याचा विचार करत असल्याचेही बोलले जात असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शासनावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत योग्य चौकशी करून विनाकारण त्रास देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महादेव गावडे यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले असून महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर. दादा, अजून एकदा मला सांगा, हां, हा जे बांध जी दिसतोय हां, खूप जुना बांध आहे आणि इथं साईडला आता ही गहू जे आहे हां. तर तुमच्या समोरच्या पार्टीचं म्हणणं आहे की हे किती दिवसाखाली 25 डिसेंबरला 2025ला इथं रस्ता होता मोडून त्यांनी हे केले, गहू पण केलं, गहू केले, हे कांदे केले, केले, पण असं असा तर प्रकार इथं काही दिसत नाही. कारण का हा गहू तर कमीत कमी 3 महिन्याचा तर आहे. माईक चालू आहे. हॅलो, 3 महिन्याचा गहू आहे, गहू आता ही चौथा महिना गव्हाचा चालू चौथा झालेला आहे. महिना. मग आणि कांदे काढून आम्ही ऊस लावलेला आहे. आणि ही आता ही जी रस्ता दिसतोय ना, ही बांध यांचा अति मनाई का आदेश काढल्यामध्ये यांची येऊन जाऊन माणसाने यांनी सफाई केलेली आहे. ही आता आहे त्यांनी स्वतःहून केलेलं आहे. आम्ही नाही केलेलं, त्यांनी स्वतःहून माणसाला नाही दिसतंय ना ते हा. थोडंच हे आणि केलं. इथून ही मोजणी झाल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा आम्ही लोकांचं रान खातोय. हा. आतापर्यंत आम्ही यांच्या संग रिकामं वैरत्व वाढत बसलोय. आतापर्यंत आम्ही यांचं रान 1-2 गुंठ असेल ते आम्ही खात होतो. आता ह्यांचं गहू निघालं तर ह्यांच्या ताब्यात आम्ही देणार आहे. आणि ह्याच्या पुढे आम्ही एका भावासगळं आम्ही राहणार. आमचं रान आमच्या ताब्यात राहणार, त्याला देऊन टाकणार. इथं पूर्वी फार वहिवाटीचा रस्ता आहे असं म्हणतो माणूस. त्यानं त्याच्या सर्वे नंबरमधून त्याच्या कुठं असेल तिथे त्याने बघावं. आम्हाला येऊन जाऊन त्रास देऊ नये. आम्हाला त्रास देऊ नये. आम्हाला कसं आहे, आमच्या मागं प्रपंच गरीब माणसं, आम्हाला त्याच्याकडे पैसा आहे काय आहे असेल ते तुझी बघ. आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही तुम्हाला त्रास देत नाही. आम्ही तुझ्या शेतात पाऊल बी टाकत नाही, तुम्ही आमच्या शेतात पाऊल टाकू नका. आमच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. तुला काय करायचं तू कोर्टात जा, काय करायचंय तू तुझ्या रस्त्याने, तुला कुठं जायचं आमचं काय बंधन नाही. आम्हाला त्रास आम्हाला तू मला सांगा, तुम्हाला जे नोटीस पाठवलेत हां ते त्यांचे गट नंबर काय माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला गट नंबर माहिती आहे. 169 त्यांचा गट नंबर हां. आणि 170 ती दोघा भाऊचा गट नंबर आहे. हं, तिथून तिकडं उत्तरेला पांधन रस्ता आहे. त्या उत्तरेवरनं पांधन रस्त्याला जाऊन वाघोलीला जाता येते गुंट्यात. असं पूर्वीचा जुना 100 वर्षाखाली, म्हणजे आमच्या वडील सुद्धा सांगत होते की पांधन रस्ता असा आहे. म्हणजे पाण्याचा रस्ता असताना सुद्धा जाणून बुजून तुम्हाला हे रस्त्याला शॉर्टकट ही शॉर्टकट ही स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या जवळ घेण्यासाठी हा रस्ता याने नमूद केलेला आहे. म्हणजे तुम्हाला वैयक्तिक नाही, तुम्हाला कमीत कमी तुमची किती शेतकरी आहेत इथं? 4-5 आमचे शेतकरी आहेत. तीन शेतकरी आमचे स्वतःचे भाऊ आहेत आमचे. आणि ह्या गिरामचे 2 जण भाऊ आहेत. आणि ह्याचे पाहुणे आहे नातेवाईक. म्हणजे 5-7 शेतकऱ्यांना त्यांनी 72 आहे का त्यांचा नातेवाईक आहे. 72 वाल्यानं काय केलंय, मला सांगा, हे 6 ते 7 शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांनी वाट मागतात, हा म्हणजे नुकसान करून. लुस्कान करून. आणि 72 वाल्यानं काय केलंय, माझं 171 वाल्याचं शेत 72 मध्ये 57 गुंठ शेत निघाल्यामुळं 72 वाला त्याला मला सामील झालेला आहे. मला तेवढंच ह्याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही. हा, बरोबर. त्या बांधामध्ये काय माहिती आहे का, जे हा. तुमचं नुकसान आता 6-7 जणांचं नुकसान जे होणार आहे, हा, होणार आहे का नाही? होणार आहे.
मग हे तर 50-60 वर्षाचा बांध त्यांनी शासन सुद्धा नियमाने काढू शकत नाही, कारण त्यांना तर रस्ता असेल तर. त्यांनी रस्त्याची मागणी तुम्हाला केली. नोटीस पाठवले, त्यांचं नाव काय हा? आहे? नोटीस पाठवल्याचं नाव काय आहे? गोविंद नामदेव दसाडे, आमचा म्हणजे आम्हाला त्यानं नोटीस पाठवलेलं आहे. हां. आणि त्याने आतापर्यंत काय म्हणतो, तुझ्या शेतात आम्ही पाऊल टाकत नाही, माझे 40 लाख जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, मी तुझ्या शेतात पाऊल टाकत नाही. आम्हाला तहसीलदार कोणी नोटीस पाठवली आहे. तरी पण आम्ही साहेब गरीब माणसं, ठीक आहे, तुम्ही काय करा माहिती आहे, कायदेशीर लढा. आम्ही कायदेशीर लढू. तुम्ही कायदेशीर लढा, कोणाशी काय बोलणं काय आम्ही नाही, कोणाशी कारण काय बोलणार तुम्ही एक नाही. शेतकरी आहेत आम्ही शेतकरी आणि शेतकऱ्याला न्याय कायमस्वरूपी मिळतो. हो. कायमस्वरूपी शेतकऱ्याला न्याय मिळतो. आणि तुम्ही काय करा माहिती आहे का, हे जे आपण जे आहे हा. हे सत्य परिस्थिती आम्ही पण शासनाला दाखवतो. ओके. हा? आणि आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.